शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावरचं कर्ज वाढणार आहे असा अभिप्राय वित्त विभागाने दिलाय। वित्तमंत्री अजित पवारांच्या वित्त विभागाने शक्तीपीठ प्रकल्पासाठी 20,787 कोटी आर्थिक दायित्व असल्याचा अभिप्राय दिलेला आहे आणि अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च 2026 पर्यंत राज्य सरकारवरती 9.32 लाख कोटींचं कर्ज येईल असाही अभिप्राय दिलाय। आणि यावरती राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्यात, आपण पाहूयात। काल 20,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले, त्यातले 10,000 कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहे। विधानसभेत ते झालं, लोकसभेत तेच झालं। हे जे प्रकल्प नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात। कॅबिनेटने याला मंजुरी दिलेली आहे। एका बाजूला 9.5 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे। आता परत हे हुडकोकडून कर्ज घेणार आहेत। गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने असणाऱ्या विम्याचे शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत। सोयाबीनला या ठिकाणी भाव त्या ठिकाणी मिळालेला नाही, परंतु प्रायोरिटी ही कॉन्ट्रॅक्टर धार्जिन प्रायोरिटी या राज्य शासनाची आहे। शक्तीपीठाचा जो खटाटोप आहे हा 80,000 कोटींपेक्षाही जास्ती 88,000 कोटी रुपयांची सध्याची याची रक्कम आहे, जो वाढत हा 1,00,000 कोटीच्या वर देखील हा जाईल। मात्र देवेंद्र फडणवीसांना हा करणं अनिवार्य आहे आणि अनिवार्य याच्यासाठी आहे की उद्योगपतींनी त्यांना हा शक्तीपीठ महामार्ग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। माझा देवेंद्रजींना एक सल्ला आहे, त्यांनीच कधीतरी एकदा एक पुस्तक लिहिलं होतं, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा वाचावा। मला वाटतं की त्यांनीच पुन्हा आता सवडीनं ते पुस्तक पुन्हा वाचावं आणि मग हे अर्थशास्त्रात कसं बसतं, आर्थिक शिस्तीमध्ये कसं बसतं, हे अत्यंत हुशार आणि अभ्यासू असणाऱ्या देवेंद्रजींनी महाराष्ट्राला समजावून सांगावं। आर्थिक दिवाळखोरी करून रस्ता कशाला, असा संतप्त सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। शाळा, आरोग्य, जल जीवन मिशन याची पेमेंट्स वेळेवर होत नाहीत, पगार वेळेवर होत नाहीत। एकीकडे एक सूचना आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की जर एक्झिस्टिंग रस्ता आहे, सगळे शेतकरी म्हणतात एक्झिस्टिंग रस्ता आहे, तर आणखीन एक रस्त्याची काय गरज। एकीकडे शेतकऱ्यांना हा रस्ता नको आहे, त्याला विरोध आहे, ही एक बाजू। आर्थिक दिवाळखोरी येईल का या राज्यात, अशी एकीकडे परिस्थिती आहे असं महाराष्ट्र सरकारचं डॉक्युमेंट सांगतं। मी आबिटकरांना फोन करणार आहे। माझी आबिटकरांना विनम्र विनंती आहे की तुम्ही पालकमंत्री आहात, पालक, त्याच्यामुळे माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत की ते न्याय देतील महाराष्ट्रात।